नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर बीएससी ॲग्रिकल्चर, बीएससी फॉरेस्ट्री, बीएससी हॉर्टिकल्चर ग्रॅज्युएट असाल तर आपल्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ छोटासा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नागपूर महानगरपालिका यामध्ये आपल्यासाठी पदभरती निघालेली आहे. तर या परीक्षेचे फॉर्म आपल्याला 26/12/2024 ते 15 जानेवारी 2025 पर्यंत भरायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला S13 आपल्याला पगार मिळणार आहे, म्हणजे 35,400 ते 1,12,400 इतकी आपली वेतन श्रेणी असणार आहे. एकूण पदे असणार आहेत 4. वृक्ष अधिकारी हे आपलं पदाचं नाव असणार आहे. गट क मध्ये येणारं हे पद आहे. तर यामध्ये आपण बघू शकता आपलं क्वालिफिकेशन काय लागणार आहे. आपल्याला कृषी विद्यापीठाची बीएससी हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे वृक्ष अधिकारी या पदासाठी. त्यानंतर आपल्याला अनुभव असेल तर उद्यान विकास देखभाल, वृक्ष संरक्षण, संवर्धन, रोपवाटिका व्यवस्थापन क्षेत्रातील आपल्याला जर 5 वर्षाचा अनुभव असेल तर आपल्याला परीक्षेनंतर प्राधान्य दिले जाणार आहे. तर परीक्षा ही आपली कम्प्युटर बेस्ड होणार आहे. या ठिकाणी बघा, सर्व पदासाठी संगणक प्रणालीद्वारे आपली ऑनलाईन परीक्षा होणार आहे. यामध्ये आपल्याला किमान 50% गुण मिळविणे आवश्यक आहे. तर 50% कोणासाठी आहे? 50% हे ओपन मधील विद्यार्थ्यांसाठी आहे आणि 45% गुण जे कास्टमध्ये विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी. आपली परीक्षा ही 100 प्रश्नांची आणि 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. तर परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे, परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे, संपूर्ण माहिती बघूया. असे मिळून हे मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान हे 60 प्रश्न असतील आणि 120 गुण असतील. तसेच आपला तांत्रिक घटक यामध्ये आपल्याला 40 प्रश्न आणि 80 गुण अशी एकूण 200 गुणांची परीक्षा ही 2 तासामध्ये घेतली जाणार आहे. आणि यामध्ये आपल्याला कमीत कमी 100 मार्क घेणे कंपल्सरी आहे ओपन मधील विद्यार्थ्यांसाठी आणि 90 गुण हे कास्टमधील विद्यार्थ्यांसाठी घेणे गरजेचे आहे. तरच आपण परीक्षा क्वालिफाय असणार आहात. या परीक्षेचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि परीक्षेचा फॉर्म भरताना आपल्याला हे सदरील डॉक्युमेंट लागणार आहेत. यापैकी जे आपल्याला लागू असतात हे संपूर्ण डॉक्युमेंट आपल्याला PDF, JPG फॉर्मॅटमध्ये साईटवर अपलोड करायचे आहेत. तर मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.